नमस्कार, शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे. आता आलेली आहे गार्डनमध्ये आणि गार्डनची मेंटेनन्स, साफसफाई, झाडं लावणे, खुरपणे असं सर्व 1 तास तरी मला ते काम करायचं आहे. हे पहा, हे भाग मी त्या दिवशी केलेला होता म्हणून स्वच्छ दिसत आहे. आता तिकडचा भाग थोडा साफ करायचा आहे आणि मुख्य म्हणजे आज हे ना पपईचे झाडं मला लावायचे आहेत. ते बाजूचे ते आंटी दिलेले आहेत पपईचे झाडं लावा म्हणून. तर खूप गोड अशी ही पपई आहे. खूपच सुंदर आणि खूपच स्वादिष्ट अशी आहे. आलं तर झाडं मग ठीकच आहे. बघूत आता, पण कुठं लावावं हे मी आता पहिलं पाहून घेतलं. कुठं लावायचं काय नाही, जागा नाही, भरपूर जागा दिसते पण खरं पाहिलं तर इथं जागाच नाही. इथं थोडं ह्या साईडला थोडीशी जागा आहे तिथं, कारण काही लावलं तरी येतही नाही. त्या ठिकाणी त्या शेवग्याच्या झाडाच्या त्या साईडला लावण्याचा मी आता प्रयत्न करते. आलं तर छानच, नाही आलं तर मग देवावर भरोसा ठेवून आपण कामं करायची. तर आपलं काम काम करायचं. पुढे येईल न येईल ते काय आपल्याला माहिती नसतं. कधी-कधी सगळं चांगलं असतं, आपण लावलेलं पण चांगलं असतं, जमीन चांगलं असतं, खतपाणी सगळं चांगलं असतं, पण त्यावेळेस येत नाही ते झाड. असंही होतं कधी-कधी. तर आता इथं सगळं तर बरोबर आहे. हवामान सगळं चांगलं आहे, पाणीसुद्धा मिळेल. आणि हे पहा कसं खाऊन इथं सीताफळ टाकलेलं आहे पक्ष्यांनी. किती सुंदर आणि गोड गोड आहे सीताफळ ते पण. आता सीताफळचे झाडं पण मी म्हणायला लागले ह्याला तोडावं थोडंसं, पण कसं ते ना झाड एकदम असं शेवग्याच्या झाडासारखं नाजूक नसतं. थोडंसं म्हणजे त्याला कुऱ्हाडीनं तोडावं लागतं. तर पाहायला लागले की आपल्याला जमतंय का बघावं म्हणून. आता मी ज्या जागेत थांबले ना, तिथं मी लावलेली होती भेंडी. पण ती भेंडी आली आणि नंतर जास्त पावसामध्ये ती गेली. आता तिच्यावरच मी आता पाय ठेवून थांबलेली आहे. मोडत थोडं बारीक बारीक आलेले आहेत. काय करायचं मग, आता जागाच नाही ना. आणि इथं पाहास मी स्फूर्तीला बोलवलं की ये थोडं हेल्प करायला. तर तिचं चाललं आहे आपलं वेगळंच काम. मग मी तिला पण थोडं आता हेल्पला घेते. तिला सांगितलं की हे जे मी तोडून टाकायला लागले पत्ते, ते फक्त तू तिकडं कंपाऊंडच्या तिकडं टाक. तुझं काम तेवढंच आहे. तर ठीक आहे म्हणून इथं थांबलेली आहे. तर तिची जर मदत मिळाली तर मग आणखीन छानच लवकर काम होऊन जाईल. हे पहा खूप काम असतं गार्डनमध्ये आणि तोडायचा मी प्रयत्न करत आहे थोड्या थोड्या फांद्या. पण वरी ना सीताफळ लागलेले आहेत. ते बघितलं की मग माझा हात थांबायला लागलेला आहे. नको नको, अरे सीताफळ लागलेले आहेत ना, म्हणजे फळ आलेल्या झाडाला तोडणं म्हणजे कसं तरीच होतं ना. ते आपल्याला फळ द्यायला लागलेलं आहे खावा म्हणून आणि आपण ते तोडून टाकतो, म्हणजे हे चांगली गोष्ट नाही ना. तर थांबवले मी, नको म्हणले. सीताफळ लागलेले आहेत. तर बघूत अजून नंतर त्याला तोडायचा प्रोग्राम. ज्यावेळेस पूर्ण सीताफळ वगैरे यायचं बंद झालं त्यावेळेस मग तोडता येईल. आणि ते पेरूचं तिकडचं झाड तरी मला तोडायचंच आहे, खूप वाढलेलं आहे. आता चला ते लावते मी पपई. मुख्य काम म्हणजे आज पपई लावायचं काम आहे आणि खूप दिवसापासून पपई लावावं मी म्हणत होते. सगळे झाडं आहेत एक 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 तरी म्हणजे महत्त्वाचे झाडं. पपई पण एक असलं पाहिजे ना, छान असतं म्हणजे शरीरालाही छान असतं. त्याची आपण कच्ची भाजी पण करू शकतो कच्च्या पपईची, पिकलेलं तर मग खायला खूपच छान असतं. तर एखादं तरी झाड, पूर्वी सारखं झाडं राहायची आमच्या गार्डनमध्ये. कंपाऊंडच्या तिकडं सारखं पपई, इतके मोठे मोठे पपई लागायचे. पण आता ना खूप दिवसापासून पपईचं झाडच नाही. तर चला इथं मी लावून घेते पपईचं झाड. आणि इतकं मच्छर चावायला लागलेत ना की संध्याकाळीच मला वेळ मिळतं आणि संध्याकाळच्या वेळेस इतकं मच्छर. पण तसंच मला काम करावं लागतं, कारण हीच वेळ असते माझ्यासाठी. कारण शाळेला जावं लागतं, शाळा वगैरे करून सगळं ड्युटी आपली निभवून मग हे बाकीचे कामं असे करावं लागतात. हे पहा इथं मी लावून घेतलेलं आहे. दोन्ही एकाच ठिकाणी लावले. आले तर आले, नाहीतर नाही. कारण त्याची जडं जे असतात ना, ते तेवढं मुळा थोडं खुडल्यासारखेच झालेले आहेत. येईल की नाही काही गॅरंटी नाही. तसं मी बी पण टाकलेलं आहे कुंड्यामध्ये. तेही थोड्या वेळ दिवसात येतीलच. आता मी घरातल्या घरातच बी तयार करायचं पण काम मी चालू केलेलं आहे. कुठं वेली त्याला हे आणत बसायचं, पौधे त्याचे मोडा घाला, ते लावा, असं नाही. आपण बी टाकायचं एकेका कुंड्यामध्ये, वांग्याचं, टमाटरचं असं सगळं, आणि ते आपोआप येत राहतं, ते इकडे लावत राहायचं.
तर हे पहा फुलं किती सुंदर लागलेले आहेत ना, किती छान. रात्रीचं सुद्धा एकदम ताजी ताजी. हे पहा टमाटर इथं लागलेले आहेत, मस्त टमाटर आत्ता आलेलं आहे. तर हे बघा गार्डनचं किती मस्त सीन दिसतं ना. आणि इथं ना हे पहा, इथं पण 2 वांग्याची झाडं आहेत. तर त्यासाठी ना ह्याला थोडंसं हे काढून घेते. हे फुलाच्या झाडाचे जे पानं आहेत ना, ते वांग्याला एकदम डिस्टर्ब करत आहेत. तर हे तोडून घेतल्यानंतर मग थोडंसं त्याला खुलं खुलं जागा होते. पहा गुलाबाचं किती छान आलेले आहेत. सारखं गुलाब यायला लागलेलं आहे, रेड एकदम छान पैकी गुलाब. तर आता तिथं ना मी थोडंसं हे हे बघा इथं आहे वांग्याचं. हे पानं बघा एकाच पानावर टिकलेलं आहे. थोडंसं खुरपून त्याला ना आळं करून घेते. आणि इकडे एक आहे, अगदी इतकं छान होतं ना हे. ज्यावेळेस मी लावले त्यावेळेस पानं इतकं मोठे मोठे, इतकं मला वाटलं की हेच लवकर येईल. पण हेच असंच एवढंच खुरुटलं बसलेलं आहे. आणि तिकडं पॉटमध्ये लावलेलं इतकं छान आलेलं आहे. म्हणजे काहीतरी दोष असेल हिच्या आजूबाजूला. हे पहा झाडी झुडपं जास्त झालेली आहेत ना, अडचण झालेली आहे त्याला. तर ह्याला मी आता थोडंसं काहीतरी फर्टिलायझर घालते. इथं आहे औषध ह्या बाटलीमध्ये. इथं थोडं घालून 1-2 चम्मच घातलेली आहे पाण्यात. आणि त्याला मी घालते खुरपून. ते घातलं ना त्याला एकदम चांगलं औषध मिळून जाईल. आणि वाढीला मग लागेल ते पण. तर असं काहीतरी काही सारखं करावं लागतं. आता खूप अजून बी टाकायचे आहेत. हे पहा असं मी घातलं त्याच्या बुडाला थोडं थोडं खुरपून आळं करून. आणि मस्तपैकी त्याला थोडंसं बघा. आता लाईट गेली, एकदम काळं दिसायला लागलं ना. लाईटीवर मी काम करत आहे. इकडं मागे लाईटीवरचं पहा अंधार पडलेला आहे, संध्याकाळ झालेली आहे. एवढं काम करून मग हे व्हिडिओ वगैरे करून एडिट करून अपलोड करून मग मी दुसरं कामाला लागत असते. असं काम माझं शेड्यूल असं ठरलेलं असतं. तर आता मी हे साफसफाई करून घेते थोडीशी. म्हणजे ह्या साईडची साफसफाई राहिलेली होती. पेरू इतके पडले होते ना, पिवळे 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 पेरू. पण सगळ्या पेरूमध्ये किडेच लागलेले होते, म्हणून कोणीही खाल्ले नाही. ज्यावेळेस चांगले होते त्यावेळेस आम्ही सर्वांनी खाल्लं. आता हे टाकून द्यायच्या लायक झाले ना त्यावेळेस मग त्या झाडाचंसुद्धा महत्त्व आम्हाला कमी वाटायला लागलं. पण तेच झाड आपल्याला चांगले चांगले फळं दिलं त्यावेळेस किती छान वाटत होतं ना. तर आता साफसफाई इथली झालेली आहे. पेरूचं झाड पाहते. आता उद्या संडे आहे, तोडावं, कुणाला तरी सांगावं. आपल्या ते ह्याच्यातलं नाही, कुणाला तरी माणसाला लावूनच करून घ्यावं लागतं. आणि इथं कारल्याची जी वेल गेलेली आहे ना, असे लहान लहान कारले असतात ना. हे पहा असे लहान लहान कारलेची वेल आहे. हे कारलेच असे असतात, लहानच असतात. हे आहे हे पहा. हे पहा एवढेच हे कारले असतात. तर ही वेल अशी झालेली आहे. म्हणजे काहीतरी येत असतं. आपलं लावणं महत्त्वाचं असतं आणि त्याचा उपयोग घेणं तेही महत्त्वाचंच असतं. आणि इकडं सगळे उगी फुलाचे लावून टाकलेले आहे. मस्तपैकी हिरवे हिरवे रंगबिरंगी फुलं दिसले ना तर बस आपल्याला एकदम मन भरतं. इकडं गार्डनमध्ये आल्यानंतर हे थोडं काढून घेते, हे सगळं छाटून घेते. खूप वाढलं ना दाटीच नको आपल्याला. जिकडं तिकडं ना थोडंसं चांगलं चांगलं हे पाहिजे. दाटी झालं ना मग ते जंगल वाढल्यासारखं होतं. म्हणून मी सगळं तेव्हाच्या तेव्हाच सगळं छाटून घेत असते. म्हणून थोडंसं खुल्लं खुल्लं एकदम छान असं दिसत असतं ना गार्डन. नाहीतर काय मग झाडी झाडी झाली असती सगळी. हे पहा आता झालेली आहे साफसफाई सगळं काही. आता पाणी घालावं म्हणले तर पाणीच संपलेलं आहे टाकीमधलं, येतच नाही पाणी. मग पाणी घालायचा निर्णय मी आता सोडते, आता टाकते. नकोच आता पाणी. मोटर सुरू केल्यानंतरसुद्धा खूप वेळानंतर पाणी येतं. मग तोपर्यंत वाट बघत बसण्यापेक्षा नंतरच करते आता मी पाण्याचं काम. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.